हाय नमस्कार मंडळी. द गौरवी डायरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या आपल्या थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की मी कुठल्या विषयावर व्हिडिओ करते आहे. मी तरी प्रेफर करते की अंघोळीला जे मी बॉडी वॉश किंवा शॉवर जेल वापरते ते असं खूप छान फ्रेग्रन्स देणारं पाहिजे, जेणेकरून मला असं किमान अंघोळीनंतर 3-4 तास तरी फ्रेश वाटेल. म्हणून मग आज हा व्हिडिओ मी करत आहे, जेणेकरून मी कुठले प्रॉडक्ट्स वापरते किंवा मला कुठले प्रॉडक्ट्स खरंच छान वाटतात आणि जे अफोर्डेबल आहेत, तर ते आज प्रॉडक्ट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सध्या एवढे बॉडी वॉश आणि शॉवर जेल माझ्याकडे आहेत एक्झिस्टिंग. यातले बऱ्यापैकी संपत आलेत, किंवा काही असे बॉडी वॉश किंवा शॉवर जेल आज मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे जे मी वापरून झाले पण त्याच्या बाटल्या मी फेकून दिलेले आहेत. पहिलं आहे हे फियामाचं शॉवर जेल. तर फियामा कंपनीबद्दल सांगायचं झालं तर यांची जवळपास एक 7-8 शॉवर जेल्स आहेत. त्याचे फोटो मी तुम्हाला इथे देते आणि त्याच्या लिंक्स सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर फियामा कंपनीचे शॉवर जेल्स मला जेन्युइनली आवडतात, कारण एकतर ते अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत आणि त्यांचे जे फ्रेग्रन्स आहेत ते असे महागड्या शॉवर जेलसारखे. आणि बरेच व्हेरियंट्स आहेत. पीच आवाकाडो म्हणा किंवा आता लेमन ग्रास अँड होहोबा ऑइल आहे, तर त्याचे सगळ्याचे मी तुम्हाला फोटोज इथे दाखवते त्या व्हेरियंट्सचे, आणि त्या सगळ्याच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की बघा. त्याची MRP साधारण 200 वगैरे आहे, पण ते नेहमी ऑफरलाच असतात 50% ऑफ. त्यामुळे ते तुम्हाला 100 रुपयापर्यंत मिळून जातात. 100 रुपयाला आय गेस 250 ml आहेत हे. तर इट्स क्वाईट वर्थ. आणि जर तुम्ही डीमार्ट, रिलायन्स मार्ट किंवा अजून कुठल्या अशा सुपरमार्केटमध्ये गेलात तर तिथेही तुम्हाला हे नेहमी 50% ऑफलाच मिळतं. माझ्याकडचा हा व्हेरियंट आहे तो म्हणजे फियामा हॅपी नॅचरल्स युजू बेरेगो वो काहीतरी आहे. तर हे 250 ml आहे आणि ह्याचा वास अप्रतिम आहे. म्हणजे असा लिंबू आणि वेगळाच असा काहीतरी आहे, पण खरंच खूप छान आहे. मला तो वास खूप आवडतो आणि मी एक बॉटल ह्याची ऑलरेडी संपवली आणि आता ही दुसरी बॉटल चालू आहे. तर हे हा जो व्हेरियंट आहे हा शक्यतो कुठल्याही डीमार्ट, रिलायन्स मार्टला मिळत नाही. तुम्हाला त्याचा फोटो दाखवते आणि खाली लिंकसुद्धा देते. जर तुम्हाला हवं असेल तर नक्की विकत घ्या. हे सोडून त्यांचे बाकीचे व्हेरियंट्स जे मला आवडतात ते म्हणजे लेमन ग्रास अँड होहोबा, कारण त्याच्यात छोटे असे स्क्रब पार्टिकल्स आहेत जे आपल्या अंगावरचा मळ काढायला खूप मदत करतात. आणि दुसरं फ्रेग्रन्ससाठी चांगलं म्हणजे जे त्यांचा पिंक कलरचं आहे, आता मला त्याचं नाव माहीत नाही, मी इथे तुम्हाला फोटो दाखवते. त्याचं पिंक कलरचं जे आहे तेही खूप सुंदर आहे. जर तुम्हाला साबण सोडून शॉवर जेलला सुरुवात करायची असेल तर डेफिनेटली हा एक खूप छान ऑप्शन आहे फियामाचे शॉवर जेल्स. तुम्हाला अफोर्डेबलसुद्धा आहेत आणि हे किमान मला 1.5 महिना तरी जातं. दुसरं आहे ते म्हणजे पिअर्स. येस, मला लहानपणापासून पिअर्सचा जो ऑरेंज कलरचा साबण असतो त्याचा वास खरंच खूप आवडतो. पण दुर्दैवाने तो जो साबण असतो तो इतका मोठा असतो की तो माझ्या हातातच बसत नाही. मग त्याला पर्याय म्हणून हे जे काही आहे हे खरंच भारी आहे. म्हणजे हे मी प्रवासात कुठे जायचं असेल तरीसुद्धा माझ्याबरोबर घेऊन जाते आणि इतर वेळेलासुद्धा जेव्हा मी अंघोळ करून बाहेर येते तेव्हा मी सुद्धा छान स्मेल करते आणि माझं बाथरूमसुद्धा खूप छान स्मेल करतं, कारण ह्याचा वास बऱ्यापैकी नंतरपर्यंत टिकतो. आणि जे पिअर्स लवर आहेत त्यांना तर वेगळं काही सांगायलाच नको. पिअर्सचे हे जे शॉवर जेल्स आहेत त्यातला हा माझा सगळ्यात आवडता व्हेरियंट आहे. पण आता इथे तुम्हाला दिसत असेल तर नायकावर त्याचे बरेच व्हेरियंट्स अवेलेबल आहेत, तर तुम्ही ते सुद्धा चेक करू शकता जर इफ इन केस तुमच्यापैकी कोणी वापरले असतील तर. मला माहीत नाही, मी वापरलेलं नाही आहे, पण यातल्या 1-2 व्हेरियंट्सचे रिव्ह्यूज मला छान मिळालेत. मला तर हेच आवडतं पर्सनली. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ह्याच्यासोबत पफसुद्धा मिळतो आणि हा पफसुद्धा खूप टिकतो. ह्याची MRP आहे 140 रुपये, पण अगेन ऑनलाईन तुम्हाला हे 99ला मिळतं. जर तुम्ही डीमार्ट, रिलायन्स मार्टला गेलात तरीसुद्धा हे तुम्हाला 99लाच मिळतं. त्यामुळे शक्यतो ह्या अशा वस्तू डीमार्ट और रिलायन्स मार्टमधनं घ्या, तर तुम्हाला स्वस्त पडतील. किंवा जर तुम्ही फ्रिक्वेंट ऑनलाईन बाहेर असाल तरीसुद्धा तुम्ही ह्या वस्तू ऑनलाईन घेऊ शकता. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नायका वंडरलास्ट जॅपनीज चेरी ब्लॉसम शॉवर जेल. तर याचा वाससुद्धा खरंच खूप चांगला आहे. म्हणजे आपल्याला खूप फ्रेश वाटतं. आणि बऱ्याचदा नायका वंडरलास्टचा सेल चालू असतो, बाय 1 गेट 1 और 40% ऑफ.
त्यामुळे तुम्ही या गोष्टी ऑनलाईन नक्की बघू शकता. बघायचं मी इथे फोटो दाखवते आणि ह्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. माझ्याकडे तर हे जॅपनीज चेरी ब्लॉसम आहे, पण नायकाच्या वंडरलस्ट शॉवर जेलचे खूप सारे व्हेरियंट आहेत. ते बघा मी तुम्हाला इथे त्याचा फोटो देते. तर तुम्हाला जो कुठला व्हेरियंट आवडतो आहे, जे कुठला तुम्हाला फ्रेग्रन्स आवडतं ते तुम्ही विकत घेऊ शकता. बऱ्याच वेळेला हे 25% 30% नेहमी ऑफला असतं आणि आता तर इयर एंडिंग किंवा ख्रिसमसचे बरेच सेल चालू आहेत. नंतर आहेत एम कॅफीनचे कॅपेचिनो बॉडी वॉश. मला पर्सनली हे कॅपेचिनो व्हेरियंट खूप जास्त आवडतं, पण आता त्यांनी ते बहुतेक बंद केलं असावं. म्हणजे पहिले हे जे बॉडी वॉश होते हे कॉफीच्या कपमध्ये यायचे. मी इथे तुम्हाला दाखवते तसं हे कॉफीच्या कपमध्ये यायचे. त्याची किंमत होती 399 रुपये. मग मध्ये त्यांनी अचानक हे कॅपेचिनो व्हेरियंट बंद करून टाकलं आणि मी असंच सहज बाय वन गेट वन सेलमध्ये बघत होतं, तर मला हे या नवीन पॅकेजिंगमध्ये मिळालं. तेव्हा मी ते घेतलं होतं. तर सध्या मी हे एक संपवलं आहे आणि हे दुसरं सुरू आहे. पण आताच मी पुन्हा बघायला गेले तर जुनं व्हेरियंट पण नाही आहे आणि हे जे नवीन व्हेरियंट आहे हे पण नाही आहे. त्यामुळे आय एम क्वाईट सरप्राईज की हे खरंच खूप छान आहे, तर ते हे लोक बंद का करतायत. तुम्हाला इन केस कुठे मिळालं तर हे तुम्ही घेऊ शकता. हे खरंच खूप छान आहे. अगेन एम कॅफीनमध्येच एक अजून एक व्हेरियंट मला आवडतो, तो म्हणजे एस्प्रेसो. याचे आत्तापर्यंत मी 3 ते 4 बॉडी वॉशेस वापरून झालेत, पण ते कप्पा पॅकेजिंगमध्ये होते. त्याच्यानंतर हे त्यांनी नवीन पॅकेजिंग काढले. हे थोडंसं कन्व्हिनियंट आहे आणि त्याचे 100 रुपये कमी पण आहेत. तर हे मिळतं आपल्याला 299 रुपयाला. पण जर तुम्ही बाय वन गेट वनमध्ये घेतलं तर तुम्हाला 300 रुपयाला 2 मिळतील. मुळे खरंच तुम्हाला जर कॉफी प्रेमी तुम्ही असाल तर तुम्ही हे नक्की बघू शकता. त्यानंतर येतं आहे हे लक्सचा बॉडी वॉश. हे बघा, हे मी एवढं संपवलं आहे वापरून. मला हा व्हेरियंट फारसा नाही आवडला, कारण मला जेल बॉडी वॉश किंवा शॉवर जेल्सची सवय आहे. पण मी पहिल्यांदाच असं क्रीम टाईपमध्ये वापरून बघितलं. तर हा आहे सॉफ्ट रोज, फ्रेंच रोज अँड आमंड ऑइल. तर हा फ्रेंच रोजचा वगैरे अजिबातच याला वास येत नाही, त्यामुळे मला हे व्हेरियंट नाही आवडलं. पण अगेन लक्सचे सुद्धा बरेच व्हेरियंट आहेत. मी तुम्हाला इथे त्याचा फोटो दाखवते. तर त्यातल्या त्यात मला आवडलेलं म्हणजे जे त्यांचं व्हायलेट कलरचं आहे, त्याचं नाव आता मला नाही माहिती, पण ते सुद्धा त्याची MRPच 100 रुपये आहे 250 ml. तर ते मी वापरलेलं आहे, पण त्याची बाटली नाही आहे माझ्याकडे. तुम्हाला जर लक्सचं घ्यायचं असेल तर ते व्हायलेटवालं आहे ते घ्या. मी तुम्हाला इथे त्याचा फोटो दाखवते ते. आणि असे अजून बरेच व्हेरियंट लक्समध्ये सुद्धा आहेत, तर तुम्ही तेही बघू शकता. मी त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. माझी खूप दिवसापासून इच्छा होती की मला बाथ अँड बॉडी वर्क्सचं एक तरी शॉवर जेल वापरायचं आहे आणि माझा फेवरेट व्हेरियंट आहे स्ट्रॉबेरी पाऊंड केक. आणि हे मला मागच्या आठवड्यात माझ्या ताईनी अचानक गिफ्ट दिलं आणि मला खरंच याची लॉटरी लागली आहे, कारण हे $15.95 आहे आणि इंडियामध्ये ह्याची किंमत आहे 2000 रुपये. त्यामुळे मला नाही वाटत की मी कधी हे विकत घेऊ शकते. पण ताईने मला खूप मस्त सरप्राईज दिलं आणि तिने मला हे जे काय आहे शॉवर जेल ते दिलं आणि याचा वास खरंच कमाल आहे. म्हणजे एखादी पेस्ट्री खाल्ल्यासारखा वास आहे याचा, मला खूप आवडतो. बघा, मी एकदाही हे वापरलं नाही आहे. मी फक्त हे बाथरूममध्ये ठेवून दिलं आहे आणि मी रोज त्याच्याकडे बघते. पण माझी खरंच एवढं महागडं शॉवर जेल वापरायची हिंमत नाही होत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. तुम्ही कुठले शॉवर जेल्स किंवा बॉडी वॉश वापरता, तुम्हाला कुठले व्हेरियंट्स आवडतात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मी अजून अशा कुठल्या वस्तू तुमच्यासमोर घेऊन याव्यात, अजून अशा कुठल्या वस्तूंचे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत घेऊन यावेत हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ कसा वाटला हेही मला नक्की कळवा. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.